from Standard 8A. Today I am here to deliver the speech as Savitribai Phule. मी सावित्रीबाई फुले बोलते. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावं का? ओळखलत का? म्या सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोश्री नेवासी नावाच्या पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना, ते कोणी सर्वसाधारण माणूस नाही, तर जगाला ऊर्जा देणारे एक क्रांतीसूर्यच आहे. त्यावेळी बायकांनी उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातींनी कसं आपण बरं, आपलं घर बरं, ही घरातील चूक, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण ह्यावर एकच उपाय होता आणि ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हे एकच कुळ ज्योतिरावांचं मनात. असंच एका दिवशी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते आणि तेव्हा फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हटल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा ना, so educate the women first, because the women educated, the whole house will be educated. पण तुम्ही लोक वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ते आले आणि ते माझ्याकडे पेन्सिल पाटी घेऊनच आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास. बे के बे, बेदुने चार, बेतिक सा, काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, सार. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये आम्ही सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी त्या शाळेची पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले. शिरफाटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात ना तर नाम होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकूट सुरू होती. अहो, एखाद्या सामान्य माणसाने जर शिक्षण घेतलं तर यांचा धर्म पडतो. इतका तर लागू आहे का हा धर्म? अहो, धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म असतो. शाळेत जाताना शिळके मी सहन केले, शिव्या दिल्या, दगडफेक केली, तरीही मी सहन केलं. पण आता नाही. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि अशातच एक धगिंगड माझ्या समोर येतो आणि मला म्हणतो, ए टिवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अप्रूप्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसेल, आम्ही सुद्धा ज्योतिराव पहिलवानांच्या पत्नी आहोत. घेतला हात आणि वाजवली सांडकन त्याच्या कानाखाली आणि सुनावलं, आज आलास तर थोबाड फुटलंय, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगली. कुठल्याही जातीची किंवा धर्माची असो, ती कायमच अन्यायाची बळी ठरत आली. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जावं? अहो, नवरा मेला याच्यात तिचा काय दोष असतो? म्हणून आम्ही या विरुद्ध आवाज उठवला. इंग्रज सरकारने मागणी सुद्धा केली आणि इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई तिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचे नाव ठेवलं यशवंत. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. पण पुण्यामध्ये एकदा प्लेगची साथ पसरली होती. काखेत गाठी येऊन लोक पटापट मरू लागली होती. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आता आपल्याला एक हॉस्पिटल उभारायला हवं. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. मी तिथे रुग्णांवर उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य होता, त्यामुळे तो कधी ना कधी मला आणि माझ्या यशवंतालाही होणार होता. पण मुळीच आम्ही जगलो ते या समाजासाठीच ना. मग समाजाची सेवा करताना जर आम्हाला मरण पत्करलं तरी मरणा, तुझं स्वागत आहे रे. सावित्रीची मी सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री मायही झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपण अशा चुकीच्या रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना सुख
आहे एका अविद्येने केले, एवढे अनर्थ आहे एका अविद्येने केले. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, परंतु एक मुलगी शिकली ना तर ती अख्ख्या घराण्याला शहाणं करू शकते. म्हणून मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा.